नमस्कार मित्रांनो, मी संजय परब. परबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता तर एक 5-6 दिवस आपण बघतोय तुफान धुवाधार पाऊस पडतोय आणि ह्या पावसाच्या दिवसामध्ये खेकडे खाले नाहीत तर तुमचं जीवन व्यर्थ आहे असं तरी मला वाटतं. त्यामुळे आज सकाळीच मी लवकर उठून गाडी घेऊन ठाणा मार्केटला गेलो होतो. ठाणा मार्केटमध्ये मी बऱ्याच ठिकाणी खेकडे शोधले म्हणजे खेकडे विकण्यासाठी आले होते, ते त्यांच्याकडे गेलो होतो. परंतु आज मला खेकड्यांची साईज थोडीशी लहान भेटलेली आहे. ठीक आहे, तरी पण आज खेकडे खायचे होतेच हा मनात ध्यास बाळगून मी खेकडे घ्यायला गेलो होतो. खेकडे घेतलेले आहेत आणि ते खेकडे मी घरी आणलेले आहेत आणि त्या खेकडा मसाला बनवण्यासाठी मी माझ्या मिसेसला सांगितलेलं आहे. तर ते खेकडा मसाला ती कोणत्या पद्धतीने बनवते आणि त्याचा आस्वाद आपण आता घेऊया. आणि चला, खेकडा मसाल्याची रेसिपी कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, मालवणी खेकडा मसाला बनवण्यासाठी काय काय सामान लागणार आहे हे तुम्हाला आता माझी पत्नी आरती हे तुम्हाला दाखवेल. खेकडे साफ करून घेतलेले आहेत. हे डेंगे आहेत त्याचे आणि हे छोटे डेंगे आहेत. हे नंतर वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर वाटण लागणारं साहित्य आहे. खोबरं, कांदा, 4 हिरव्या मिरच्या, आलं 1 इंच, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तेल, कांदा, कढीपत्ता, हळद आणि मालवणी मसाला. असं हे सगळं साहित्य वापरून आपल्याला खेकडा मसाला बनवायचा आहे. मित्रांनो, तुम्ही आता हे साहित्य बघितलेलं आहे. खेकडे पण आपण साफ करून घेतलेले आहेत आणि खेकडे साफ करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता माझी पत्नी मालवणी खेकडा मसाला कसा बनवते हे आपण आता बघूया. चला मित्रांनो, आता आपण जे आपण सामान काढलेलं आहे खेकडा मसाल्यासाठी, तर त्याची पुढची प्रोसेस बघूया. कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यात दोन चमचे तेल घालायचं. कढईत तेल तापलं आहे. आता त्याच्यात कांदा टाकूया, मिरच्या टाकूया, आलं टाकूया, लसूण टाकूया आणि हे लाल होईपर्यंत भाजूया. लाल होईपर्यंत भाजल्यानंतर ह्याच्यात खोबरं टाकायचं. कांदा चांगला लाल झाला पाहिजे. कांदा, लसूण, मिरची सगळं आलं लाल झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यात टाकूया खोबरं. ही मालवणी रेसिपी एकदम सोपी आहे. पावसात पटकन बनवून आपण सगळ्यांना खाऊ घालू शकतो. एकदम सोपी मंडळी करा आणि खाऊन बघा कशी वाटते ती. कांदा खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याच्यात नंतर कोथिंबीर टाकायची. मग झालं हे तयार आपलं खेकडा मसाल्याचं वाटण. आणि मग हे आता मिक्सरला लावून घेऊया आणि नंतर फोडणी देऊया. हे आता वाटण तयार झालेलं आहे. हे आता ताटात थंड करण्यासाठी काढून घेऊ आणि वाटण थंड झालं की मग मिक्सरला बारीक करून घेऊ वाटून आणि मग आपण कांदा कढीपत्त्यावर फोडणीला देऊ. हे बघा, आता मिक्सरला हे डेंगे होते बारीक ते वाटून घेतलेले आहेत. ते असे आता गाळणीने गाळून घ्यायचे. त्याचा जो आतमधला रस असतो तो घ्यायचा आणि ते बारीक कस असतो त्याचा डेंग्यांचा तो फेकून द्यायचा आणि तो व्यवस्थित गाळून घ्यायचा. नाहीतर त्याचा तो कचकचीतपणा लागू शकतो दाताला, तोंडात. तर व्यवस्थित छानपैकी गाळून घ्यायचे ते. आणि हा रस जो आहे ते पाणी आता मसाला बनवताना
वापरायचं आहे आणि ह्या रसातच सगळी टेस्ट असते. कारण हे जे डेंग्यांचं जे मांस असतं ते बारीक करून त्याचं गाळून हे त्याचा रस घेतलेला आहे. त्यामुळे हे पाणी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच खेकड्यांच्या रस्स्याला चव येते. कढईत आता तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, नंतर कांदा, कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकायचा, थोडीशी किंचित हळद टाकायची, पाव चमचा. आणि हे सगळं चांगलं कांद्यावर मसाला हे झाला, लाल झाला की मग त्याच्यामध्ये खेकडे सोडायचे. फोडणी चांगली लाल झाली पाहिजे, मगच मसाला टाकायचा. आणि मसाला तेलावर मित्रांनो टाकला की त्याच्यावर चांगली तरी येते. कांदा आपला लाल झालेला आहे. आता त्याच्यात थोडीशी हळद, पाव चमचा, आणि 3 चमचे मालवणी मसाला. मालवणी मसाला असा चांगला तेलावर परतून झाला की नंतर मग त्याच्यामध्ये खेकडे सोडायचे. असे परतून घ्यायचे. असे चांगले परतून झाले की नंतर आपण ते जे डेंगेचं पाणी केलं होतं ते ओतायचं त्याच्यामध्ये आणि त्या पाण्यातच शिजवायचे. आणि चांगली उकळी आली, याला चांगले शिजले की नंतर त्याच्यात वाटण टाकायचं. हे आता 5 मिनटं मी उकळी येण्यासाठी ठेवणार आहे. तर आता आपण 5 मिनटं वाट बघूया. हे बघा, आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकू. थोडंसं याच्यात वाटण केलेल्या भांड्यामध्ये भांडं धुवून पाणी टाकू, म्हणजे ग्रेव्ही थोडीशी वाढेल. त्याच्यानंतर 4-5 कोकम टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू. थोडीशी कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी थोडंसं पाणी टाकते आहे भांड्यातलं. आणि आता आपण हे वाफेवर 5 मिनटं शिजत ठेवूया. चला बघूया आता शिजलं आहे का. हे बघा, त्याचे डेंगे लाल झाले आणि हे आता तयार आहे, शिजलं आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया. हे आता तयार आहे. परवांना जेवताना विचारूया हे आता कसं झालं आहे, ते टेस्ट कशी झाली आहे ते. मित्रांनो, आता आपण बघूया आपल्या बुधवारच्या जेवणामध्ये काय आहे ते. हे बघा, पत्नीने तुम्हाला जी रेसिपी दाखवली होती खेकडे मसाला, तो हा खेकडा मसाला आहे. कोलंबी फ्राय आहे, मच्छी करी आहे, मालवणी मच्छी करी आहे, चपाती आहे, कांदा आणि लिंबू आहे. आपण आता त्याची चव घेऊया. सर्वप्रथम थोडंसं
असं लिंबू पिळून घेऊया आणि बघूया टेस्ट कशी झाली आहे ती. अप्रतिम झालेलं आहे, सुंदर. या मित्रांनो, जेवायला या. अशा प्रकारे आज तुम्हाला खेकडा मसाला कसा बनवतात हे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लाईक करून, कमेंट करून आणि शेअर करून सांगा. तसेच तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सांगा. नमस्कार.